काय तुमच्या मुलांना सुद्धा नेहमी तीच टमाट्याची चटणी खाऊन कंटाळा आला? तर चला मग आज आपण टमॅटोची अशी एक भाजी पाहणार आहोत जी मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। मुगाच्या डाळीचा वापर करून टमॅटोची आंबट गोड चवीची भाजी बनवण्यासाठी येथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे। आता आपण ही मुगाची डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। मुगाची डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण या मुगाच्या डाळीमध्ये पाणी टाकून ही मुगाची डाळ अर्धा ते 1 तास भिजवून घेणार आहोत। येथे मी मुगाची डाळ अर्धा तास भिजवून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता आपली मुगाची डाळ चांगल्या प्रकारे भिजली गेली आहे। आता येथे टमॅटोची भाजी बनवण्यासाठी मी एकदम लालसर असे 3 टमॅटो घेतले आहेत। टमॅटो घेताना खूप जास्त कच्चे असे टमॅटो घ्यायचे नाही। टमॅटो स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण या टमाट्यांना कट करून घेणार आहोत। टमॅटो कट करताना खूप छोट्या आकारात किंवा खूप मोठ्या आकारात टमॅटो कट करून घ्यायचे नाही। टमॅटोचे तुकडे एकदम मीडियम साईजमध्ये करून घ्यायचे। आता आपण अशाच प्रकारे संपूर्ण टमॅटो कट करून घेऊ। आता आपले संपूर्ण टमॅटो कट करून झाले आहे। आता आपण भाजी बनवून घेऊ। भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते। तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून जिरे छान प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये 3 ते 4 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, 4 ते 5 बारीक कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या, हाफ टीस्पून हिंग। आता आपण ही फोडणी 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत। एक मिनिट फोडणी चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ। आता आपण या कांद्याला 1 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत। याआधी सुद्धा मी टमॅटोच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत। त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात। 1 मिनिट कांदा चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकून घेणार आहोत। त्याचसोबत आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी ही मुगाची डाळ चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ। दोन मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। 2 मिनिटांनंतर आता आपली मुगाची डाळ कांद्यासोबत 70 ते 80% चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे। आता आपण या मुगाच्या डाळीमध्ये 1 टीस्पून हळद व बारीक कट करून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ। टमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। आता आपण पुन्हा एकदा या कढईवर झाकण ठेवून 2 मिनिटे हे चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। दोन ते 3 मिनिटं टमॅटोला मुगाच्या डाळीसोबत छान प्रकारे वाफवून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेऊ। पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या भाजीमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ। त्यासोबत आता आपल्या टमॅटोच्या भाजीला आंबट सोबत गोड चव येण्यासाठी आपण यामध्ये 1 टीस्पून साखर व 1 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ
व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी हे टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ। 5 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहू शकता आता आपली मुगाची डाळ व टोमॅटो दोन्ही छान प्रकारे शिजले गेले आहेत। आता आपण या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व गॅस बंद करून घेऊ। नेहमी मसाल्याच्या भाज्या खाण्यापेक्षा ही नक्की ट्राय करून पहा। गरमागरम भातासोबत किंवा पोळ्यांसोबत ही भाजी अप्रतिम अशी लागते। तुम्हाला टोमॅटोची आंबट गोड चवीची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।